हाय सगळ्यांना. तर बघा आज शेवटी तो दिवस आलाच. आम्ही सगळ्या मैत्रिणी लहानपणीच्या आज भेटणार आहे. खूप दिवसांपासून आमचं चालू होतं की कुठेतरी भेटायचं, कुठेतरी जायचं. तर बघा आज तो दिवस आलेला आहे. आज आम्ही भेटणार आहे आणि आज आम्ही कुठे जाणार आहे, कोण कोण येणार आहे, तर हे बघण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ हा नक्की पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे. तर बघा आज माझ्यासोबत येणार आहे स्वामिनी. दिदू दिदू इथे बघा शिवांश झोपले. शिवांशला पण यायचं होतं सोबत, पण आम्ही फक्त म्हणजे मैत्रिणी चाललोय आणि सगळ्यांनी एक एक मुलं घेतलेत. मी स्वामिनीला घेतले फक्त. तर आता बघा वाजलेत 3:15. दिसतंय का तुम्हाला? तर आता वाजलेले आहेत बघा 3:15. तर आता मी निघणार आहे. तर आता थोडासा म्हणलं चहा प्यावा, तर आम्ही चहा ठेवलाय. चहा दाखवते तुम्हाला. हे बघा थोडासा चहा आणि बिस्किट. तर म्हणलं थोडंसं काहीतरी खाऊन जावं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आज. तर बघा व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर इथे बघा सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे माझ्या मैत्रिणींसोबत. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी लहानपणीच्या आहोत बघा. तर आम्ही सगळे आधी जवळच राहत होतो. आता सगळ्यांचे लग्न झाले तर सगळे लांब आहेत. मेन म्हणजे दोघी जणीच खूप लांब आहेत. मोना आहे ती मुंबईची आहे, संध्या लोणावळ्यामध्ये राहते बघा. आणि पूजा पण लांब होती औरंगाबादला, पण ती सध्या आता पुण्यातच आहे. तर आम्ही एवढ्या 6 जणी निघालो आहे बघा ट्रिपला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत ट्रिपला चला, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तर स्वामीने आता माझ्या मांडीवर बसली आहे. थोडासा आवाज आला तर तिला इग्नोर करा. आमची ट्रिप सक्सेस होण्यामागची कारणं बघा. तर त्या दिवशी आम्ही बसले सहज व्हिडिओ कॉल केला होता. तर व्हिडिओ कॉलमध्ये सहज म्हटलं चला आपण फिरायला जाऊ. तर आम्ही सगळे निघालो. तर मला थोडी भीतीच वाटत होती कारण स्वामीनी लहान पण होती आणि मी म्हटलं ती राहती का नाही, कारण ती सहसा कोणाकडे जातच नाही आहे. नवीन माणूस कोण दिसला की रडती ती. आणि मग शिवांशला न्यायचं तर मग दोघांना नेलं तर एन्जॉय होणार नाही, दोघांकडे लक्ष द्यावं लागेल. तर आशू म्हणाला की शिवांशला राहू दे, शिवांशला घेऊन जाऊ नको, शिवांशला मी सांभाळतो एक दिवस, तू फक्त स्वामिनीला घेऊन जा आणि छान एन्जॉय कर. पण बघ आपल्या स्वामिनीने पण खूप छान सपोर्ट केला. स्वामिनीने खूप छान सपोर्ट केला. ती पण त्या आमची एक फ्रेंड आहे पूजा, तर तिच्याकडे ती गेली होती आणि नंतर ती माझ्याकडे सुद्धा येईना. एवढी छान ती तिच्याकडे रमली होती. आणि मग आम्ही बघा आता एवढं छान वातावरण झालं सकाळचं बघा. संध्या हाय करते बघा. आणि मोना झोपली होती कारण की तिच्या प्रवासामध्ये तिची झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे ती झोपली होती. ही आहे बघा पूजा, हिच्याकडे स्वामीने गेली होती, नंतर माझ्याकडे येतच नव्हती. तर आम्ही बघा पोचलो होतो कोकणमध्ये. तर सकाळचं वातावरण एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. तर आम्ही एवढे ही आहे सृष्टी. हाय बाय काय हाय संध्या. कांचन हाय करा. ध्रुव हाय कर बाळा. काय करता मग? हाय. तिला रोज बघतात का सगळे? हाय. हिचं नाव काय? तनु. ही स्वामिनी. पूजा. चला आता आपण समुद्र दाखवा त्यांना. चला ओके. हे बघा ही आमची मोना, ही मुंबईवरून आली बघा ट्रिपला. चला आता गाडीत नव्हतं काय झालं?
लगेच माझ्यावर कॉंग्रॅच्युलेशन. ही बघा म्हणून आमची आजी झाली. ही पहिली आजी, ही दुसरी आजी. नो आय एम नॉट आजी, आय एम ग्रँडमा. एकच आहे पण इंग्लिश मध्ये ना ते मराठीत तिकडे आहे. तुम्ही आले होता का असं तुमच्या मैत्रिणीसोबत बघा, बॅगा बिगा घेऊन पोरं लेकरं बाळं. ओ माय गॉड. ती पोरगी तर बघा हिच्याकडेच राहिला लागली. काय झालं? कुठे मम्मा? मम्माला विसरली. मला का विसरलीये की तू व्हिडिओ कॉल मम्मा मावशीला मम्मा बनून थँक्यू दिदी. मावशी नाशिक फोटो दुखतील ना. काही आता आम्हाला रूम भेटला आहे. हा, जेवणाची सोय आहे. चाललंय. त्यांना सांगावं लागेल. ही बघा छोटीच केली आम्ही. हॅलो हॅलो करा. हॅलो. हा ध्रुव आहे छोटा नटखट. ऐकू नाही स्वामिनी. हा स्वामिनी. नाही. दिवसासाठी ही मम्मा आहे. बघू काय घेतली. अय आपण चहा पिऊ आणलं. नाही माऊली ठेवलं असते. इकडे बघ. सृष्टी सृष्टी इथं थांबा परी. इकडे लाईनीत थांबायचं. थोडस मागे सरका. व्हिडिओ मध्ये तर डॉग पण येऊ. सोड. सांगा आता कसं वाटतं तुम्हाला छान वाटत. हे खेळणे घेऊन. बघू खेळणे दाखव तुमचे. त्यांना म्हणा आम्हाला मम्मी. आता आम्ही काय करणार आहे. गाईज आता आम्ही बीच वर तुम्हाला दाखवतो कसा खेळतात. अरे नंतर आता लगेच लाईव्ह नाही रे. लाईव्ह नाही एडिट इकडे या. चहा किती किती सगळी आता आम्ही बीचवर चाललो. पुढे बघा किती सुंदर आहे.
आता चला आम्ही तुम्हाला खेळून दाखवतोय हे सगळं. समोर बघा कसला भारी आहे. आता चला आम्ही खाली जातो. थांब बाळा, बोटवर बघा किती छान वाटतं. नाही जायचा. Guys, हे बघा पुढं कसल्या गाड्या आहेत. आता आम्ही त्या सगळ्या राईड करणार आहे. पण आधी चला आपण चहा प्यायचा तिथं. चला नाही बाबा, चला तिथं मम्मी थांबले. चल बाळा, तुम्ही मम्मी. लोकं चहा पिया, आम्ही इथं आहे. हा, असं कोणासोबत पण नाही जायचं. चल कधी खेळतोय? नको नको, चल प्लेटात खेळतो ना. चला तिकडे पाहिजे. प्लेटात खेळ. चल, चहा बिस्किट खाऊन घेऊ. चल मला काय खायचं, चहा बिस्किट. हो, आपण जाऊ. तू पास्ता. तुझा नवरा असताना तर नक्की गेलो असतो. फोन ठेवायचं पुढं. आधी या पोरीना ना केक खाऊन द्या ग म्हणा. काय करा सगळे. अरे मेरे को भी दिखाओ, मेरे को भी दिखाओ भाई. आम्ही बघा काय आणलंय सेलिब्रेशन साठी. थांबा, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. सेलिब्रेशन. हे बघा आमचं मैत्रीचं सुंदर असं प्रतीक. आम्ही 5 वर्षांनी भेटलो. 5 वर्षाचा एक छोटासा सेलिब्रेशन. त्या तिघी तिकडे गेल्या. ती बघा. तर बघा समुद्र तिकडून बोलते. येऊ दे की. आता आपण कोणाला काय थांब. चल, किती पैसे द्या. आम्ही काय आम्ही वरती तुझं बघत बसतो काय. आम्ही हात लावतो. काय झालं? बसा. काय हात? खाली बसा. डायरेक्ट खाली बस. खाली बसा चला. खाली बसा. हे पण ते कसं दिसतं? उभा राहून चालेल. अगं आम्ही पण आलं पाहिजे बाळा. आम्ही दिसतो का? दिसणार सगळी. आपण तिथे काढलाय का नाही बघण्यात. नको तिला. तर इथे बघा आम्ही केक कापल्यानंतर बीचवरती रील्स काढायला सुरुवात केली बघा. आणि नंतर आम्ही पाण्यामध्ये खूप भिजलो आणि स्वामीने थोड्या वेळ रडली. मग तिला मी जरा वेळ साईडला घेऊन बसले सावलीमध्ये आणि नंतर ती झोपली. मग आदिती आहे ना, ती स्वामिनीला घेऊन बसली होती बिचारी बीचवरती मांडीवरती. मग स्वामिनी झोपली होती. मग ती म्हटली जातो एन्जॉय कर. मग तिच्यामुळं पण मी छान एन्जॉय केला. आदितीमुळे पण मैत्रिणींनी पण खूप छान सपोर्ट केला. त्यांनी पण थोडा वेळ स्वामिनीला घेतलं आणि मेन म्हणजे स्वामिनी पण त्यांच्याकडे गेली म्हणून हे सगळं शक्य झालं. तर आम्ही बघा अशा खूप छान रील्स काढल्या. आणि प्रॉब्लेम असा झाला की आम्ही खूप साऱ्या रील्स सेव्ह करून ठेवल्या होत्या, पण त्यातल्या काहीच रील काढल्या, बाकीच्या राहिल्या तशा. तिथे गेलं म्हणतात ना, हे करू ते करू, विचार केल्याप्रमाणे काही झालंच नाही. काही रील्स उडून गेल्या, म्हणजे आमच्या लक्षातच राहिलं नाही की काय करावं कसं करावं. आणि शेवटी तर नंतर स्वामीने रडत होती, शेवटी रडायला लागली. मग त्याच्यामुळे मग मी एका शेवटच्या रीलमध्ये नाहीच आहे, कारण की मग ती रडत होती. मग असं वाटलं की नको म्हणून नाही का तिला रडत ठेवून परत काढायचं. मग त्यांना म्हणलं तुम्ही काढा. पण दिवसभर बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं बघा. आणि इथं बघा आपली स्वामिनी आणि मी पाण्यात स्वामिनी चालते बघा. स्वामिनीला पण थोडंसं पाण्यामध्ये भिजवलं. स्वामिनी आणि मी छोटी रील्स काढली. इथं बघा स्वामिनी बडबड करतेय, तर थोडंसं तिचा आवाज आला तुम्ही इग्नोर करा.
तर इथे बघा आम्ही बीचवरून रूमवरती गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलो. तर जेवणासाठी आम्ही मागवली होती चिकन थाळी, फिश थाळी मागवली होती आणि पूजा नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे व्हेज थाळी मागवली होती. तर त्याच्यामध्ये फक्त व्हेज थाळी आणि चिकन थाळी हे दोन्ही छान होत्या टेस्टला. फिश थाळी जी आम्ही मागवली होती त्याला अजिबात चण होती, आमचे पूर्ण पैसे वेस्ट झाल्यासारखेच होते. तर त्यात जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. मुलांना बर्फ घ्यायचा होता तर त्यांना बर्फ घेऊन दिला आणि पुन्हा एकदा चेंज करून आम्ही पुन्हा बीचवरती आलो आणि पुन्हा रील्स फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर व्हिडिओ काही घेता आला नाही आणि आम्हाला निघायला संध्याकाळचे 7:30 वाजले. तर त्याच्यानंतर मग अंधार पण झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण घेतला नाही. पण आम्ही आजच्या दिवसामध्ये खूप एन्जॉय केला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.